रियल महाराष्ट्र 24 न्यूज, हम दिखाएंगे सच। दादागिरी करून ग्रामपंचायतवर सरपंचावर ह्याच्यावर कोणावर दबाव आणून ती टाकी कारवाई करण्यास त्यानं थोडं दबावापोटी सरपंच कारवाई करायला येत नाही, ग्रामसेवक जात नाही आणि त्याने ग्रामपंचायतला कसलीच परवानगी न घेता, ग्रामपंचायतला विश्वासात न घेता त्या गावगुंडांना शासनाची मालमत्ता जी गावाला पाणी पिण्यासाठी शासनानं बांधून दिलेली होती ती टाकी, ती दानपत्र ते असूनसुद्धा त्या गावगुंडानं त्या शासनाचा कसल्याच प्रकारे विचार न करता ती जागेवर अतिक्रमण करण्यासाठी त्या शासनाच्या मालमत्तेचं नासधूस करून ती जागे अतिक्रमण करण्यासाठी त्यानं ती टाकी पाडली। तर टाकी किती जुनी होती ती टाकी कमीत कमी 20 वर्षे असा अंदाज माझा आहे आणि ती स्ट्रक्चर ऑडिटसुद्धा त्यांनी जे केलं ते ग्रामपंचायतनं स्ट्रक्चर ऑडिट करायचं असतं, ते स्ट्रक्चर ऑडिट बोगस केलं त्यांनी। स्ट्रक्चर ऑडिट बोगस करून त्या अधिकाऱ्याला पैसे दिले का काय दिलं ते स्ट्रक्चर ऑडिट बोगस केलं। स्ट्रक्चर ऑडिट जर प्रायव्हेट माणूस करीत असेल तर असे गावातले कोणीही लोक ग्रामपंचायतच्या मालमत्तेचं स्ट्रक्चर ऑडिट करून ते मालमत्ता बळकविण्यास किंवा नासधूस करण्यास अशी चालना भेटेल गावाला की आमचं काहीच होणार नाही, शासनाची मालमत्ता जरी आपण घेतली तर आमचं शासन काहीच करू शकत नाही असा एक संदेश जाईल गावात। असा संदेश न जाण्यासाठी मी आमरण उपोषणाला बसलेला आहे। बरं, जेव्हा ऑडिट झाला तर कोणी सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी ह्यांनी ऑडिट दिला होता का त्याला? नाही, ते स्ट्रक्चर ऑडिट नांदेड येथील ती एक शाळा स्ट्रक्चर ऑडिटचे अधिकारी करतात, त्या स्ट्रक्चर ऑडिटच्या अधिकाऱ्याला मी भेटलो असता ते म्हणले ह्या माणसानं पैसे भरले आणि ह्या माणसानं स्ट्रक्चर ऑडिट आमच्याकडून करून घेतलं। मी म्हणलं सर, स्ट्रक्चर ऑडिट असं जर कोणी करत असत तर शासनाची मालमत्ता कोणी बी कुठली बी घेईल ना स्ट्रक्चर ऑडिट करून, ही बोगस निकामी झाली किंवा ही पडा मोडकळी झाली असं कोणीही म्हणून चांगल्या चांगल्या इमारतीला खिंडार पाडताल ना हे लोक असे आणि ती जागा बळकावर हे करताल ना। म्हणजे तुमचा आरोप आहे की ऑडिट जे आहे ते डुप्लिकेट झालेलं आहे? ऑडिट हे डुप्लिकेट पैसे देऊन केलेलं आहे। ग्रामपंचायतला आपलं काय आव्हान सर? माझं प्रशासनाला एकच आव्हान आहे की असल्या गावगुंडाला त्वरित ताकीद करून किंवा गुन्हा दाखल त्याच्यावर करून असल्या अधिकाऱ्याकडून जी नुकसान शासनाचं केलेलं आहे ती संपूर्ण भरपाई निशी त्याचं काय काय मटेरियल केलं आहे आणि जी टाकी त्यानं नासधूस केली ती जशाच तशी टाकी आमची गावाच्या पाण्यासाठी तयार करून देण्यात यावी।